योगानंद महाविद्यालयात राजेश मंचेवार यांचा सेवा गौरवपूर्ती सोहळा संपन्न। मित्रमंडळी नातेवाईकांनी दिल्या भरभरून शुभेच्छा। येथील श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयात जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक राजेश मंचेवार हे 27 वर्ष प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर 31 मे 2024 रोजी शासन नियमानुसार कार्यालयीन अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले। त्याबद्दल महाविद्यालयामध्ये सेवा गौरवपूर्ती सोहळ्याचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, संस्थेचे सचिव डॉक्टर गोविंदराव इपकलवार, प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य विक्रम पतंगे उपस्थित होते। यावेळी सोहळ्यास उपस्थित शुभचिंतकांनी राजेश मंचेवार यांना पुष्पहार अर्पण करून शुभेच्छा दिल्या। तसेच महाविद्यालयाच्या वतीने वातानुकूलित एसी भेट देऊन सपत्नीक सत्कार केला। सेवा गौरवपूर्तीच्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी मंचेवार सरांनी या संस्थेसाठी सर्वस्व अर्पण केलेले आहे आणि यापुढे सुद्धा ते संस्थेसाठी व संस्थेच्या विकासासाठी तसेच अविरत प्रयत्न करत राहतील असे म्हणाले। यावेळी विक्रम पतंगे, डॉक्टर गोविंदराव इपकलवार यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर काशीनाथ चौहान, डॉक्टर ज्ञानेश्वर गाडे, डॉक्टर गजानन सारंग, डॉक्टर बाळासाहेब भिंगोले, डॉक्टर मीरा नाकाडे, डॉक्टर वर्षा दोडिया आदींनी मनोगतात आठवणींना उजाळा दिला। प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर कमलाकर चौहान यांनी केले। प्रतिनिधी अनिता चौहान, वसमत। विद्यार्थ्यांशी प्रेमाने आणि माझ्या मुलाप्रमाणे वागलो, विद्यार्थिनी माझ्या मुलीसारखं वागलो आणि हे जे प्राचार्य आणि जे महिला कर्मचारी वर्ग आहे, प्राध्यापिका असो की नॉन डिग्रीचा स्टाफ असो, या माझ्या भगिनीसारख्याच आहे। त्यावेळी मी त्यांना हक्काने बोलू बी शकतो, रागावू बी शकतो आणि त्यांना गायडन्स बी करू शकतो। माझं कॉलेज जरी नसलं तरी पण मी अनेक कंपनीत काम केलेलं आहे, रस्म इश्यूच्या बेसवर, मोटरबाईकच्या बेसवर। त्यामुळे नका मी म्हणजे जीवनामध्ये संघर्षमय जिंदगी जगलेली आहे। त्यामुळे मला कोणी साथ नाही दिली तरी मी माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली की रावसाहेब पतंगे साहेबांनी मला एक 10 रुपयाची चिन्ह दिलं आणि मी म्हणलं माझ्या कॉलेजमध्ये असा एखादा विद्यार्थी जर आला गरीब आणि त्याला जर टी सीसाठी कुणी अडवणूक केली तर मी त्याला त्याचे पैसेही माफ करीन आणि त्याला टी सी अर्ध्या रात्री 11-12 वाजता देईल। असे विद्यार्थीसुद्धा माझ्या नजरेमध्ये आहेत। त्यातले एक प्राध्यापक नवले सर आहेत, आनंद नवले, जे की देवगिरी कॉलेज औरंगाबादला आहे। आणि असे बरेच उदाहरण आहेत की ज्यांना मी फीस माफ केली, ज्यांना की टी सी 10 रुपयात घे, फुकट घे, चल असले तिथे दे ना तर नको देऊ असं म्हणून फक्त कॉलेज चालवायचं कसं आणि आपण सगळं स्टाफ कसा टिकून राहील यासाठी प्रयत्न करण्याचं काम केले। आणि यामध्ये मला पैसा कमविण्याचा तर 1 रुपयाचा उद्देशच नव्हता, फक्त एक नाव जे की असते समाजामध्ये की देणं काहीतरी लागतो तर आपण ते देण्याचं काम केलेलं आहे। आणि या लोकांनी माझा जे त्या उत्साहाने आणि आग्रहाने मान केला तर याचं प्रतीक तुम्हाला दिसूनच आलेलं आहे। त्यामुळं मला जास्त सांगायची इच्छा आणि जास्त सांगायची गरज पण ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।